तनामनाला जो देतो विसावा रात्रंदिस तो स्वामी आठवावा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री सच्चिदानंद सद्गुरु अवधूत चिंतन भक्तवत्सल भक्ताभिमानी अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय। मित्रांनो, श्री स्वामी समर्थ मित्रांनो, श्री स्वामींची शिकवण म्हणजे त्यांनी वेळोवेळी प्रत्यक्षात कथन केलेल्या सांकेतिक शब्दांचे तात्पर्य होय। आत्मसाक्षात्कार करून घेण्यास साधकाला एखाद्या सद्गुरूस शरण जाण्याची गरज आहे। अशा सद्गुरूंची भेट झाल्यावर साधकाने सद्गुरूंच्या स्वरूपाचे निरंतर चिंतन करावे, त्यांची आराधना करावी, त्यांच्या मुखातून निघणारे प्रत्येक अक्षर हे मंत्रस्वरूप मानून अंतःकरणाने ग्रहण करावे। मित्रांनो, अशी गुरुसेवा केल्याने साक्षात्कार होऊन अंती मोक्षप्राप्ती होते। वाटेल त्याच्या हातचे अन्न ग्रहण करू नये। निरंतर केवळ विषय चिंतन करणाऱ्या स्त्री किंवा पुरुषाच्या हातचा विडाही खाल तर तुम्हीही तसेच व्हाल। दुष्ट मनुष्याच्या हातचे अन्न खाल तर तुम्हीही दुष्ट व्हाल। एक ईश्वरच सर्वत्र भरलेला आहे अशी भावना मनामध्ये निर्माण करा, जेणेकरून तुमचे मन निरंतर पवित्र राहील। मित्रांनो, माणसाने कधीही परावलंबी नसावे, स्वत उद्योग करावा व खावे। गांजा केव्हाही ओढू नये, त्याने अपाय होतो। आपल्या धर्माप्रमाणेच आचरण असावे, त्यानेच सर्वत्र विजय प्राप्त होतो। ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आप होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही स्वत कोणतीही ज्ञानपिपासा दाखविल्याशिवाय गुरु आप होऊन ज्ञानोपदेश देणार नाही। मित्रांनो, साधना करताना ज्या काही सिद्धी प्राप्त होतात, त्यांचा चमत्कार दाखविण्याच्या कामी उपयोग करणे गैर आहे। परमार्थ ज्ञानाचा उपयोग स्वचरितार्थाचे साधन म्हणून करणे हे अयोग्य। ईश्वरीय ज्ञानाचा उपदेश करणाऱ्या सर्व धर्ममतांचे व सर्व पंथांचे अंतिम ध्येय एकच असल्यामुळे सर्व धर्ममते व पंथ वंदनीय आहेत। मित्रांनो, या जगात प्राप्त होणारी सुखदुःखे परमात्माच्या इच्छेने घडतात असे मानून त्यांचा स्वीकार करावा। मूर्तिपूजा ही त्याविषयी रहस्य जाणून करावी। केवळ मूर्तिपूजाच करीत राहणे हेच मनुष्यप्राण्याचे कर्तव्य नाही। परमात्मप्राप्ती हे खरे ध्येय असल्याने उत्तरोत्तर आत्मोन्नती करून घेण्यासाठी प्रयत्नशील असावे। स्वामी समर्थांचा संदेश अनन्यश्चिंतयन्तो माये जना पर्युपास्ते तेषा नित्याभियुक्तांना योगक्षेम वहाम्यहम। एकनिष्ठेने माझे चिंतन करून जे लोक माझी उपासना करतात त्या माझ्या ठिकाणी मुक्त असलेल्या योग अप्राप्त वस्तूची प्राप्ती व क्षेत्र प्राप्त वस्तूंचे रक्षण मी करतो। श्री स्वामींचा आजही चैतन्य स्वरूपात वास असून हम गया नहीं जितना है या वचनाची अनुभूती आजही भक्तांना येत आहे। भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे ते योगारूढ होते। यदा हि नेंद्रियार्थेषु कर्मस्वनुषज्जते सर्व संकल्प संन्यासी योगरूढस्तदोच्यते। विषयाचे आणि कर्माचे ठिकाणी जो आसक्त होत नाही आणि ज्याचे सर्व संकल्प सुटलेले असतात, त्या योगाला योगरूढ असे म्हणतात।